घरातल्या सगळ्यांना तू गुंडाळलं असेल, पण माझ्या आसपासही फिरकायचं नाही, आधीच सांगून ठेव. अडगळीच्या खोलीपासून ते अडगळीच्या खोलीपर्यंत जाण्याचा प्रवास हा सगळा बघितलाय, कारण तुझ्यासारखी माणसं ही विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नसतात. असं कसं करू शकतात सरोज मॅडम? त्यांना माहितीये मी हे लग्न नाईलाजानेच स्वीकारलं, आणि तरी त्यांनी माझी त्या पेपरवर सही घेतली. मी का त्यांच्या मुलाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेन? सरोज मॅडमना असं करावं असं वाटू तरी कसं शकतं? आजपर्यंत या घरात मला कधीही मान द्या असं म्हणलं नाही, पण आज त्यांनी थेट माझ्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली. आजवर मी त्या म्हणतील ते सहन केलं, पण आता नाही. मी काहीही केलं तरी त्यातून चुकीचेच अर्थ काढतात ते. मी कितीही स्पष्टीकरणं दिली तरी त्यांचा माझ्यावर विश्वास नाहीये. मग मी तरी का सतत स्वतःला सिद्ध करू? आता ह्यापुढे मी हा अपमान सहन करणार नाही. आता बाबा हवे होते सोबत. त्यांनी नुसता डोक्यावर हात ठेवला तरी शांत वाटतं. न सांगताच माझ्या मनात काय चाललंय हे त्यांना लगेच समजतं. बाबा, खूप एकटं वाटतंय आज. तुमच्या कलाला तुमची गरज आहे. हॅलो सानिका. गुड मॉर्निंग सर, बोला ना. मिस्टर स्वामीनाथनना जी पुढची डिझाईन्स पाठवायची आहेत त्याची डेडलाईन जवळ आली आहे. त्याआधी आपल्याला डिझाईन्स फायनल करावी लागणार. तू एक काम कर, तुझ्या मैत्रिणीला विचार ती डिझाईन्स कधीपर्यंत देणार आहे आपल्याला. हो सर, मी तुम्हाला 5 मिनिटात कळवते. 5 मिनिटं नाही आहेत माझ्याकडे, तिला लगेच कॉन्फरन्स कॉलवर घे. आता जर का कला मॅडम फोन उचलून त्यांच्या आवाजात बोलल्या तर सरांना नक्कीच संशय येणार. हॅलो श्रेया, सर कॉन्फरन्सवर आहेत. आता हा कशाला फोन करतोय? मला त्रास द्यायची एकही संधी सोडत नाही. सरोज मॅडमना त्यांचा मुलगा अगदी कुणी वाटतो. एकच बाजू कशा काय त्या बघू शकतात देव जाणे. सरांना डिझाईन्सचे अपडेट हवे होते म्हणून फोन केला होता. कधीपर्यंत मिळतील पुढचे डिझाईन्स? सानिका ऐक ना, अगं माझ्या घरी थोडी खासगी अडचण आली आहे. हे बघा मी श्रेया, मला प्रचंड अर्जन्सी आहे. हो पण मी कारण देत नाहीये. मला पण खूप मानसिक ताण आलाय चांदेकर साहेब. आणि तसंही माझं नियोजित काम मी पूर्ण करून सानिकाला पाठवलंय. आजची चित्र सुद्धा मी तुम्हाला रात्रीपर्यंत पूर्ण करून पाठवते. हे बघा, किती अडचणी आल्या ना तरी मी माझं काम पूर्ण करेन, काळजी करू नका तुम्ही. हॅलो. ताण आलाय? कसला ताण आलाय आणि कसल्या अडचणी? घरात तर असं काही झालेलं नाहीये. ती नक्की आती आगावच आहे ना, की दुसरीच कोणीतरी? सोहम, अरे देवा, काय हा मुलगा एवढा मोठा झालाय तरी शिस्त म्हणून काही नाही याला. सगळ्या वस्तू नुसत्या इकडे तिकडे पाडून ठेवल्या. एक गोष्ट ह्याला धड जागेवर ठेवता येत नाही. एवढा अद्वैत दादा करत असतो, पण त्याच्याकडनं काही शिकता येत नाही. थोडे दिवसात त्याचं लग्न होईल, मग ह्याची बायको त्याला चांगली धारेवर धरेल. हे चित्र असं उलट का ठेवलंय? आई, काय करतेस? अरे केवढा जोरात ओरडतोयस? आणि काय हा पसारा खोलीत सगळा? कुठलीही गोष्ट तू जागेवरती ठेवतच नाहीयेस. ती तुझी बायको तुझ्यासारखी असेल ना तर ह्या पसाऱ्यात राहील, आता चांगले तुझे कान उपटेल. नाही नाही, मीच तिला सांगणार आहे. बाई ग, एक कान तू उपट, दुसरा कान मी उपटते, म्हणजे हा वटणीवरती येईल. आई बस ना, हा प्लीज बस. आणि प्लीज ना माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नकोस. अरे आई प्लीज, मी माझं काही बघून घे. बरं बरं ठीक आहे, पण तू एवढा चिडतोयस का? काय झालंय? काही बिनसलंय का? आई नको ना, हा प्लीज नको. आता काही सांगायचं नाहीये ना, नको सांगूस. तू बस बरं खालती आणि चिडू नकोस. बस बस सोहम. बरं आता डोकं शांत ठेव आणि काही लागलं तर मला हाक मार. आईला का बडबडलो मी? खरंच वेडा झालोय का मी? हे घ्या, गरम गरम करून आणली आता. अहो, असं काय करताय? जेवून मला कामावर जायचंय. कामाला जायचंय म्हणूनच वाढतीये अजून एक. बघा काय तब्येत झाली तुमची ती. अहो घ्या की. अगं न ग म्हटलं नव. हो पाहिलं का कोण आलंय ते? खले कशी आहेस बाळा?
कले बाळा समजा ठीक आहे ना हं? तू बस 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 इथे मी ताट घेऊन येते तुझ्या आवडीची बटाट्याची भाजी आहे खाऊन ये. आई नको ना, मी जेवून आली. तू बस ना, बोलूया आपण. कले कले बाळा समजा ठीक आहे ना हा म्हणजे तिथं काही प्रॉब्लेम नाही ना. का म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तरच येऊ शकते का ग मी आई? मला तुमच्या दोघांची आठवण आली म्हणून आले पास. अगं बाळा तसं नाही ग म्हणजे अचानक आलीस ना तू फोन बी केला नाहीस म्हणून जरा वाटलं ग जीव घाबरा झाला म्हणून विचारलं. अगं सगळे अगं तिला पाणी तर पिऊ दे. किती प्रश्न विचारशील? जा पाणी आण तिच्यासाठी. हा वय पाणी घेऊन येते हा बस बाळा. घे गेले पाणी. संगे झालं माझं. अहो पण असं काय करताय जेवण तर बाकी आहे अर्धवट टाकलंय तुम्ही. अगं पोरगी आता एवढ्या दिवसांनी घरी आली ते बघूनच माझं पोट भरलंय. मला तिच्या बरोबर जरा गप्पा मारती. वय. संगे तू जा आणि आपलं समजा आवर अंकलीसाठी काहीतरी खायला बी करून घेऊन ये मग ते बाय. आई अगं ना, बस म्हणलं ना. कली बाळा खरंच समजा ठीक आहे पण तुझा चेहरा असा का दिसायला? तुला आठवतं मला काही खूपच असलं तर समोरच्या कुणाला बी काही कळायचं नाही पण तू नेमकं पकडायचीस विचारायचीस हट्ट करायचीस बाबा काय झालं माझ्यापासून काही लपवायचं नाही असं सांगायचीस. काय झालं नाही असं म्हणायची मी सोय नसायची कारण मला काहीतरी खूप काही हे मला बघितल्यावरच फक्त तुला समजलेलं असायचं. बघ मी बी माझ्या मनातलं समज तुला सांगून मोकळं व्हायचो तेव्हा तू म्हणायचीस का बोलून सुटत नाही अशा कुठल्या गाठी नसतात. मग आता सांग बाळा काय झालं? बोलून सुटत नाही तशा कुठल्या गाठी नसतात ना. मन मोकळं कर माझ्याकडे मी आहे इथं. तुझ्या मनावरचा भार हलका कर बोल. काय सांगू बाबा, मी ना आता खरं तर खूप थकले. सतत सतत स्वतःला सिद्ध करून खरंच दमले मी. बाबा मी काहीही केलं तरी समोरचा माणूस प्रत्येक गोष्टीचा चुकीचाच अर्थ घेणार असेल तर मग ह्या सगळ्याचा काय उपयोग आहे? होरी आपण जेव्हा आपल्या तत्वांना धरून ठामपणे जगायचं ठरवतो चांगलं आहे ते करायला जातो ना तेव्हा युद्ध होतच बाळा. लढाई होतीच. ह्या घरात इथं तुला कोणी तू स्वतःला सिद्ध कर असं म्हणणार नाही बाळा पण बाहेरच्या जगात पावला पावलावर तुला स्वतःला सिद्ध करावं लागतं. बाळा सत्याची बाजू घेणाऱ्या माणसाची स्वतःची लढाई नेहमी स्वतःला लढायला लागते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव बाळा आपण भलेही चांगल्यापणाला 100 गोष्टी चांगले करू पण समोरची माणसं त्या 100 गोष्टी नाही ध्यानात ठेवत. ती फक्त तुमची एकच चूक ध्यानात ठेवतात आणि पावला पावलावर त्याला येटीला धरायला भागते. पण यावर पण आपल्याकडं रामबाण उपाय आहे. मग मला सांगा ना बाबा, काय उपाय आहे तो? मला हवाय. आपण समोरच्याशी सगळ्यांशी इतकं चांगलं बघायचं ना बाळा की एक दिस त्यालाच त्याच्या चुकीची जाणीव व्हायला पाहिजे. त्याला समजायला पाहिजे की आपण साऱ्या जगाला ओळखलं असेल पण या पुरीला ओळखायला आपण चूक केली. बघ बाळा आपल्या हाताची बोटं एकसारखी असतात नाही ना. तसं एका आईच्या पोटातून जन्माला आलेली पोरं बी एकसारखी नसतात बाळा. लांबच कशाला. आता तुम्ही तिघी बहिणी आहे तुमच्या तिघींचं वागणं बघ तुमचे विचार बघ समज वेगवेगळा. मी आणि तुझा काका आम्ही एकमेकांपेक्षा तेवढं वेगळं आहात भले या वेगळेपणालाच आपलं शस्त्र बनवायचं बाळा. तो वेगळेपणा जपायचा त्याला चांगुलपणाची धार काढायची बाळा. चांगल्याची आणि वाईटाची लढाई असते ना नेहमी वाईटावर चांगल्याचाच विजय होतो. पण बाबा अहो समोरच्याची विचार करण्याची पद्धत चुकीची आहे आणि त्यांना काही समजूनच घ्यायचं नाहीये. मग अशा वेळेला हरायला होतं. एक सांगू तुला कधी बाळा आपण करतोय ना त्या समजा गोष्टी आपल्याला आपल्या चष्मातून नेहमीच बरोबर वाटते. आपल्या समोरच्यानी पण त्या तशाच बरोबर कराव्या असं आपल्याला वाटतं बाळा. जसं आपण चांगलं करायला जातो तसं त्यानं चांगलं करावं म्हणजे समजा चांगलं होईल. पण समोरचा नेमका त्याच वेळी बाळा
त्याच्या नजरेतनं त्याच्या चष्म्यातनं बघत असतो. त्याचा बी विचार काहीतरी वेगळा असतो. एकमेकाचा चष्मा जर त्यांनी काढला नाही ना तर बाळा होत्यात ते वाद. आपला जसा विचार आहे तसा समोरच्याचा बी काहीतरी विचार आहे, त्याला बी काहीतरी करावंसं वाटतंय. तेव्हा होतो तो संवाद. समजा गोष्टी जशा आपल्याला कराव्याशा वाटतात तशा नाही आपण करू शकत. काही काही गोष्टी सोडाव्या लागतात. आपण फक्त चांगलं बघत राहायचं ते आपण करू शकतो. ती लई कठीण आहे मला कळत आहे, पण ते आपण करत राहिलं ना बाळा हळूहळू ते सोपं होऊन जातं. मुख्य म्हणजे मनाला त्रास होत नाही, निवांत वाटतं. ह्या तुझ्या सासरी तरी एकत्र कुटुंब आहे, एवढी माणसं आहेत तुझ्या घरात, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचे विचार वेगळे. इथं फक्त प्रेम कामी येते बाळा. त्या प्रेमाचा जागा कधीच तू द्यायचा नाही, त्याला ठेव बाळा. बाबा तुम्ही सगळं बोलून किती सोपं करता. तुमच्याशी बोललं ना की माझे सगळे सगळे प्रॉब्लेम सुटतात. आणि पोरी माझा विश्वास आहे तू समजा नीट करशील. तू कधी बी चुकीचं वागणार नाहीस. हे घर तुझं बाहेर आहे बाळा. तुझ्या मनावर कधी ओझं झालं, ताण असला तरी इथं आपल्या माहेरला यायचं. तुझ्या मनावरचं वजन इथं कमी करायचं बाळा. एक लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक अडी अडचणीत तो तुझा बाप तुझ्या मागं खंबीरपणानं उभा आहे. पोरीचं लगीन झालं का सासरी गेली की तिला वाटतं आपण एकटं पडू, आपल्या पाठी शेतात कोण बी नाही. पण तिनं नुसतं जरासं मागं वळून बघितलं तर त्याला ती तुझ्या पाठीशी तिचा बाप उभा असतो कायमचा. मग आज काय विचार आहे? इथंच राहणार आहेस का घरी जायचंय? मी निघून इकडे राहायला आले होते हे तुम्हाला कसं कळलं? या बाप आहे तुझ्या. तू स्पष्ट नाही बोललीस तरी तुझ्या मनातलं शब्द कळतंय. बाबा इथे येऊन इतकं मन शांत झालं ना, खरंच खूप हलकं वाटतंय. आता इथे आलेच आहे तर आईच्या हातचं काहीतरी खाईन, थोडा वेळ थांबीन आणि मगच जाईल. कॉफी आणू का तुमच्यासाठी? नाही नको मला. खरे कुठे? ठावं नाही, मी आम्ही पाहिलं नाही त्यासनी मगासनी. ठीक आहे तू कर तुझं काम. कुठे म्हणजे काय? रूम मध्येच असेल. अंजू माझ्यासाठी छान. इथे पण नाही आती अगं. मग गेली कुठे? हजार वेळा सांगितलं माझ्या गोष्टींना हात लावायचा नाही म्हणून. एक गोष्ट जागेवर सापडत नाही, सगळीकडे घुसखोरी करायची सवय लागली. आता काय ही येईपर्यंत असंच बसायचं का? फोन का उचलत नाही आता? या अमेझिंग. फोनची बॅटरी पण आताच डाऊन व्हायला हवी होती. आता चार्जर कुठे सापडणार नाही. काय म्हटलं होतं मी? अंजू माझे कपडे. अरे तू अजून कापड नाही बदललीस? जा कापड बदलून ये. तेच हवा चेंज करायचंय मला, पण माझे घरातले कपडे सापडत नाहीत. कुठे आहेत? आणि माझ्या फोनचा चार्जर पण सापडत नाही. ठावं नाही ठाव नाही म्हणजे असं म्हटलं की झालं का? म्हणजे आजकाल समजा कालाताईच बघतात ना, आणि त्याच समजा नीट ठेवतात. मी सुद्धा आधी नीटच ठेवायचं. जाऊ दे, तुला का सांगतोय मी. कुठे आहे कुठे तुझी ताई? आल्यापासून समोर नाही आली माझ्या. अरे बायकोचा एवढा हिर, एक दिवस बायको तुला दिसली नाही तर तुझा जीव खालीवर व्हायलाय. नाही आता तसं नाहीये. असू दे असू दे. अरे ती तिच्या माहेरी गेली. ही काय माहेरी जाण्याची वेळ आहे का? आणि जायचं होतं तर सांगून जायचं. आता माझे कपडे आणि चार्जर कुठे शोधायचं मी? माणूस काम करून घरी येतो दमून. एकतरी एवढी मरणाची भूक लागली आणि मला फ्रेश झाल्याशिवाय काही खावंसं वाटत नाही. माहित नाही का तिला? काय र काय झालं? नाही काय नाही हवं. मी सांगतो ना, हे सगळं मुद्दामून करते ती. माझं डोकं कशाने फिरणार आहे परफेक्टली माहितीये तिला. मुळात एवढ्या रात्री आपल्या माहेरी जायची गरज काय? गेली ते गेली. फोन करून कळवता येत नाही, साधा एक मेसेज करता येत नाही. पण नाही,
त्याशिवाय माझी फजिती कशी होणार? सगळं कसं आपल्यावर अवलंबून आहे हे दाखवायचं असतं, बाकी काही नाही. कुठं शोधायचं आता चार्जर? पण मी घरी येतो त्याच वेळी नेमकं का बाहेर पडले? म्हणजे नक्की काहीतरी प्लॅन असणार. मी जरा जाऊन येते. हा, इतकं साधं नसणार ते. नक्की काहीतरी डोक्यात शिजतंय तिच्या. रात्री उठून गेली म्हणजे नक्की काहीतरी वेगळं का? पण ते काय? अच्छा, मीच श्रेयाला अर्जंट डिझाईन्स द्यायला सांगितली होती. म्हणजे माझ्यापासून लपून डिझाईन्स करायचे आहे तिला. असं आहे तर. आय सी. मी म्हटलं नाही प्रकरण इतकं साधं नाहीये. तिला डिझाईन्स चोरून करायचे आहे म्हणून तर गेली नसेल नाही माहेरी. काहीतरी गडबड आहे. खरे जर आता ऍक्च्युली डिझाईन्सवर काम करत बसलेली असेल ना तर अशी तोंडावर पडेल ती परत तोंड वर करून कधी बोलणार नाही. आणि सगळ्यात मोठा पुतळा म्हणजे जावई बापू बरोबर तोच. अगं तो नमस्कार दोस्तों, कैसे हैं आप लोग। तो दोस्तों आज की अपनी कहानी होने वाली है कवि डाकू। तो इसी कहानी को हम लोग आज सुनने वाले हैं और ये एक छोटी सी कहानी है। तो चलिए आपको बताते हैं इस पूरी कहानी को। तो कहानी का नाम है कवि डाकू। तो एक कवि गरीबी से तंग आके डाकू बन गया। डकैती करने वो बैंक गया और जाके सबके ऊपर पिस्तौल तान दिया और बोला, अर्ज किया है तकदीर में जो है वही मिलेगा, तकदीर में जो है वही मिलेगा। हैंड्स अप, अपनी जगह से कोई नहीं हिलेगा। कैशियर के पास जाके कहता है, अपने कुछ ख्वाब मेरी आंखों से निकाल लो, अपने कुछ ख्वाब मेरी आंखों से निकाल लो। जो कुछ तुम्हारे पास है जल्दी से इस बैग में डाल दो। जब वो बैंक लूट चुका था तो जाते जाते बोल के जाता है, भुला दे मुझे क्या जाता है तेरा, भुला दे मुझे क्या जाता है तेरा। मैं गोली मार दूंगा जो किसी ने पीछा किया मेरा। तो ये छोटी सी कहानी आपको कैसी लगी? थोड़ा शायरी मॉडल है। अगर आपको अच्छी लगी है तो वीडियो को लाइक ज़रूर कीजिए और अगर अभी तक आपने चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो चैनल को सब्सक्राइब कर लीजिए। और इससे भी अच्छी कहानियाँ आने वाली हैं और मेंबरशिप में भी कहानियाँ आएंगी। तो आप चैनल का मेंबरशिप भी बाई कर सकते हैं, वहाँ पर भी काफ़ी अच्छी स्टोरियाँ होंगी। तो आज के लिए बस इतना ही। मिलते हैं आपको नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए धन्यवाद।